मग त्याच्यामध्ये चेडा चिटूक आलं, बायंगी आलं, भूत आलं, वेताळ आला, हडळ आलं, मुंजे आला किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या 14 प्रकारची भूत कोकणात भेटते ती. आता तुम्ही परत माणसाला की कोकणचं नाव नाही, ते होतच तसं. आता काय काय तर देवस्थानच माणसांनी एवढं खराब करून टाकलं बरं का. लोक तिथं जायला आता स्टेटस स्टोरी लावली का नाही, समजा मांढर देवीची असू दे, नाहीतर उदगीर देवीची असू दे, काळंबा देवीचं, तिथला स्टेटस स्टोरी टाकलं का नाही, मी देवीच्या आज दर्शनासाठी आलोय, लोकांच्या मनात पहिला विचारतो की आता हे कोणाचं काय करायला गेलाय. म्हणजे माणसांनी देवस्थान सुद्धा खराब करून टाकलंय. एवढं मांढर देवीचं किंवा आपलं काळंबा देवीचं, उदगीरचं एवढं जागृत स्थान आहे ना, ऑलरेडी तिथं चांगली शक्ती कामच करायला बसलेली आहे. आता समजा तुम्ही गेला, वटी बिटी भरली देवीला, काळंबा देवीला, 100% तुमचं कामच होणार. त्यात काय तुम्ही विशेष सोडायचा. आणि देवी काम नाही करणार तर मग कोण करणार? बाळाला मदत करणारच ना आई आपली. पण आपण त्या भावनेनं गेलं पाहिजे, तिथं रडलं पाहिजे, तिच्या समोर गारानं मांडलं पाहिजे, बाबा आई माझा असा असा विषय. आता काळंबा देवी बरेच कुळदेवी आहे ही, बऱ्याच जणांची कुळदेवी आहे काळंबा देवी, परत मांढरची देवी. तर भूत तुम्हाला पैसा देते ते असं नव्हतं, तुमचं घर खाऊन टाकते ते सगळं, सुपडा साफ करून टाकणार. जेवढं कमवून दिलंय तेवढं तुम्हाला ती हितच फेडून, आणि तुम्ही बी त्यांच्या योनीत जाणार, तुम्ही कुठेतरी भरकटत बसणार. त्यापेक्षा 4 घास सुखाचा खावा, डोक्याला ताप नाही कोणाचा. देवाची साधना करा, कुळदेवतेच्या आहे, नवनाथ महाराजांच्या आहेत, सगळ्यांची साधना करा, स्वामी आहे ती, आणि ह्यातनं आपलं पुढच्या गतीला जावा. लय डोक्याला हेडा करत बसायचं नाही. 4 घास सुखाचं घास.